नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये पितृपक्षविशेष पाटवडी म्हणजेच थापी वडी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर थापी वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे बेसन पीठ बरोबर 150 ग्रॅम आहे। आता हे बेसन पीठ आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे। तर आता काय करायचं आहे, या बेसन पिठाला आपल्याला इथेच ओलवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी बरोबर 1 वाटी इथे मी पाणी घालतीये। तर 1 वाटी बेसन पिठासाठी आपल्याला 1.5 वाटी पाणी लागणार आहे, पण सुरुवातीला आपण 1 वाटी इथे पाणी घालून घेऊयात। आता या पाण्याला या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ। यामध्ये ज्या गाठी तयार होतात त्या सगळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला। तर बरेच जण काय करतात, फोडणीमध्ये पाणी घालतात आणि मग वरून बेसन पीठ घालतात, पण तसं केल्यानंतर मिश्रणामध्ये खूप गाठी तयार होतात आणि वडी नीट पडली जात नाही। त्यासाठी वडीची फोडणी करण्याआधी बेसन पीठ असं पाण्यामध्ये ओलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाहीत आणि वडी छान पडली जाते। आता उरलेलं अर्धी वाटी पाणी देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। आता याला परत एकदा मिक्स करूयात। आता इथेच आपल्याला या मिश्रणामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालतीये, साधारण 1 छोटा चमचा इथे मी मीठ घालतीये। आता याला परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। तर वड्या बनवण्यासाठी आपलं हे बेसन पिठाचं पाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण वड्यांसाठी लागणारं बिना लसणाचं एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालतीये। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि त्याचसोबत यामध्ये मी अगदी 1 छोटा तुकडा ओलं खोबरं घालतीये, त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेत, ते आपण यामध्ये घालूयात। तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही इथे सुखं खोबरं वापरलं तरी देखील चालेल। आणि त्याचसोबत यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा छोटा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा देखील वाटणामध्येच घालायचा, म्हणजे तो छान वाटला जातो आणि वडीमध्ये छान मिक्स होतो। पितृपक्षाच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही जर लसणाचा वापर करत असाल तर इथे तुम्ही 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात तरी देखील चालतील। आता यावरती झाकण लावूयात आणि याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं। तर हे बघा, या सर्व जिन्नसांना मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आणि अजून एक गोष्ट, या वाटणामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे तुम्ही नक्की घाला। आता आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे। आता आपण वड्या बनवायला सुरुवात करूयात। तर थापी वडी बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालतीये। त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची तेलामध्ये आणि त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे ही छान फुलले पाहिजेत तेलामध्ये। आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने देखील घालायची आहे। आणि आपण मगाशी जे वाटण तयार केलं होतं ते संपूर्ण वाटण यामध्ये घालून घ्यायचंय। आता गॅस एकदम कमी करायचा आणि या वाटणाला 1 मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचं, कारण खोबरं हे खूप नाजूक असतं, त्यामुळे ते पटकन जळलं जातं। त्यामुळे ही फोडणी करताना एकदम मंद गॅसवरती करायची। वाटण परतून झालं की यामध्ये अगदी पाव छोटा चमचा हिंग घालायचा आहे आणि याला देखील या वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे मगाशी बेसन पिठाचं पाणी तयार केलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊयात। आता गॅस मध्यम करायचा आणि या पाण्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। या फोडणीमध्ये गॅस मध्यमच ठेवायचा आणि या मिश्रणाला सतत ढवळत राहायचं। यामध्ये गाठी अजिबात झाल्या नाही पाहिजेत, याची काळजी घ्यायची। आणि अजून एक गोष्ट, ही वडी करत असताना अजिबात थांबायचं नाही, सतत याला हलवत राहायचं, म्हणजे यामध्ये गाठी तयार होत नाही। आणि तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटांनंतर हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि समजा या पिठामध्ये छोट्या छोट्या पिठाच्या जर गाठी तयार झाल्या तर त्या उलथाणाने अशा या मोडून घ्यायच्या। तर हे बघा, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे। तर साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या पिठाचा एक असा छानसा गोळा तयार होत आलेला आहे, म्हणजे समजून जायचं की आपलं हे वड्यांचं पीठ तयार होत आलेलं आहे। जेव्हा हे बेसन पीठ कढई सोडू लागतं आणि त्याचा एक असा गोळा तयार होतो, तेव्हा समजून जायचं की आपलं हे वड्यांचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता आपला हा बेसन पिठाचा गोळा कढई सोडू लागलेला आहे, म्हणजेच आपलं हे वड्यांचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच्या वड्या पाडून घेऊयात। तर वड्या पाडण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याला आपण तेलाने सगळीकडून ग्रीस करून घ्यायचंय। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वड्यांचं संपूर्ण पीठ घालून घ्यायचंय। तर पीठ यामध्ये घालून झालं की आता याला आपल्याला सगळीकडून पसरवून घ्यायचंय। तर इथे मी एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि त्याला मी तेलाने खालून ग्रीस करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, या फुलपात्राच्या साह्याने याला एकसारखं सगळीकडून पसरवून घ्यायचं।
असं केल्याने काय होतं, आपल्या हाताला देखील चटका बसत नाही आणि वडी एकसारखी पसरली जाते। आता वडी हलकी कोमट झाली की याला आपण हाताने परत एकदा पसरून घेऊ, एकसारखं करून घेऊ। आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि त्यानंतर बारीक खिसून घेतलेलं सुखं खोबरं घालूयात। आता या दोन्ही जिन्नसांना हलक्या हाताने यावरती थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे हे सगळीकडे छान लागलं जाईल। आता आपली थापी वडी तयार झालेली आहे। आता याला आपण कट करून घेऊयात। तर तुम्हाला कोणत्या आकाराची वडी आवडते त्यानुसार तुम्ही या वड्या कापून घेऊ शकता। वड्या कापून झाल्यानंतर याला एक 10 मिनिट असंच सेट करायला ठेवून द्यायचं। लगेचच याच्या वड्या काढायच्या नाहीत, नाहीतर या तुटू शकतात। तर एक 10 मिनिट मी याला असंच ठेवून दिलं होतं आणि आपल्या वड्या छान सेट झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या या वड्या एकदम सुंदर आणि छान अशा तयार झालेल्या आहेत। अजिबात याच्या गाठी तयार झालेल्या नाहीयेत किंवा कुठेही या वडीचे तुकडे पडत नाहीयेत। आता यातील एक एक वडी आपण यामधून काढून घेऊयात। तर तयार झाली आपली खमंग रुचकर अशी थापी वडी। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।